महायुतीची दक्षिण मुंबईची जागा मनसेला देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। मनसेला एक जागा मिळणार असल्याची शक्यता आहे। यापूर्वी दक्षिण मुंबईची जागा मनसे नेते नांदगावकर यांनी 2 वेळा लढवली, त्यामुळे त्यांनाच उमेदवारी मिळणार की राज ठाकरे दुसऱ्या कुणाला मैदानात उतरवणार याबाबत उत्सुकता आहे। ठाण्यातून शिवसेना लढण्याची माहिती सूत्रांनी दिली। अमरावती, गडचिरोली, सातारा भाजपच्या वाट्याला याची माहिती। माढ्याची जागा बदलली जाणार नाही, तर रामटेक जागेवर शिवसेना उमेदवार बदलायची चर्चा आहे, त्यामुळे कृपाल तुमानेंची उमेदवारी धोक्यात आहे। कोल्हापूरचं तिकीट सेनेच्या संजय मंडलेकरांनाच मिळेल असं सूत्रांनी सांगितलं। लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी आपल्याला मुंबईत दिल्लीला जावं लागलं नाही, हेच जिवंत लोकशाहीचं लक्षण असल्याची प्रतिक्रिया शाहू महाराजांनी कोल्हापुरात दिली। आपण निवडणूक लढवावी हा जनतेचा रेटा होता असंही त्यांनी सांगितलं। आपलं हिंदुत्व शिवशाहू विचारांचं असल्याचं शाहू। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। महाराज यावेळी म्हणाले। साताऱ्याची जागा अजित पवारांकडून भाजप घेणार आणि त्या जागेवर भाजपकडून उदयनराजे लढणार अशी माहिती सूत्रांनी दिली। दिल्लीत फडणवीसांनी उदयनराजेंच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली। महाविकास आघाडी उदयनराजेंना साताऱ्यातून बिनविरोध निवडून आणत असेल तर आम्हीही शाहू महाराजांबाबत विचार करू असा टोला उपमुख्यमंत्री फडणवीसांनी लगावलाय। शाहू महाराजांच्या घरात अनेकांनी यापूर्वी निवडणुका लढवल्यात आणि एकमेकांविरोधातही लढवल्यात, त्यामुळे हे राजकारण असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। रायगडमध्ये महायुतीतला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। महायुतीचा धर्म पाळा अन्यथा तुमचा कडेलोट होईल असा इशारा कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांना दिलाय। शिवसेना जिल्हा कार्यकारिणी मेळाव्यात त्यांनी राष्ट्रवादी विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय। राष्ट्रवादीनं चुकीचे मनसुबे बाळगू नयेत असा इशाराही थोरवे यांनी दिलाय। रायगडमध्ये महायुतीत अजूनही धुसफूस सुरूच आहे। ज्यांनी सुनील तटकरेंचं काम केलं त्यांचा राजकीय बळी तटकरेंनी घेतल्याचा आरोप आमदार पुत्र विकास गोगावले यांनी केला। आता तटकरेंना लोकसभेसाठी मदत हवी असेल तर कोकण विधान परिषदेची जागा शिवसेनेला देण्याची गॅरंटी त्यांनी घ्यावी अशी मागणी विकास गोगावलेंनी केली। मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ईशान्य मुंबई लोकसभेची आढावा बैठक पार पडली। आमदार सुनील राऊत, आमदार रमेश कोरगावकर, विभाग प्रमुख सुरेश पाटील आणि इतर पदाधिकारी या बैठकीला हजर होते। या मतदारसंघातून ठाकरे गटाकडून संजय दिना पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जाते, तर काँग्रेस आणि शरद पवार गटही या जागेसाठी आग्रही आहे। संभाजीनगर जागेसाठी भाजप शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे। या जागेसाठी भाजप आग्रही असल्याचं भागवत कराड यांनी सांगितले। यासाठी संभाजीनगरमधील भाजप नेत्यांनी फडणवीसांची भेट घेतली, त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला भाजपकडे जाणार का याबाबत उत्सुकता आहे। वर्ध्यातले काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढणार आहेत। महाविकास आघाडीमध्ये वर्ध्याची जागा पवार गटाकडे आहे, त्यामुळे वर्ध्यात क्रिकेटपटू विरुद्ध कुस्तीपटू असा सामना रंगणार। अमर काळे हे क्रिकेटपटू आहेत, तर भाजपचे रामदास तडस कुस्तीपटू आहेत। बिहारमध्ये जागा वाटपावरून नाराजी नाट्य सुरूच आहे। संयुक्त जनता दलाच्या 5 माजी आमदारांनी पक्षपदाचा राजीनामा दिलाय, तर इंडिया आघाडीत देखील उमेदवारी मिळत नसल्यानं नाराजी आहे।